नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला 38वा दिवस आणि या चॅलेंजमध्ये आपण एक खूप चांगल्या टप्प्यात सध्या पोहोचलो आहोत. सध्या आपल्याला साथ मिळतीये एक चांगल्या गायडन्सची, चांगल्या सप्लिमेंट्सची आणि एका चांगल्या वर्कआउटची. त्यामुळे जे काय आपण प्रोग्रेशन सध्या अचीव्ह करतोय तर ते खूप जास्त पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळत आहेत. आजचा जो दिवस होता तर तो आज क्रिएटिनचा डे नंबर 2 होता, कारण की सध्या लोडिंगची चालू आहे क्रिएटिनची. त्यामुळे ऑब्व्हियसली जो परफॉर्मन्स बुस्टर्स किंवा परफॉर्मन्स एनहान्सर्स आपण क्रिएटिनला म्हणून ओळखतो आणि त्याचे खूप जास्त चांगले एक इम्पॅक्ट दिसायला लागेल हळूहळू का होईना. तेवढ्या प्रखरपणे ते जाणवत नाहीयेत, पण बऱ्यापैकी ते चांगले वाटतायत, जाणवत आहेत. म्हणजे वर्कआउट करताना काही का असेल आपण मदत होतीये आणि जो पंप राहतोय बॉडीमध्ये तर तो कम्पॅरेटिव्हली जास्त वेळ राहतोय, ही गोष्ट पण जाणवतीये. आजचा जो दिवस होता तर तो आज पासनं वर्कआउटमध्ये थोडंसं आपण चेंज करणार आहोत. त्यामुळे जे आतापर्यंत म्हणजे डे 37 पर्यंत आपण अपोजिट मसल जे करत होतो त्यामध्ये थोडंसं प्लॅन चेंज करून आता बॅक बायसेप, त्यानंतर चेस्ट, शोल्डर, ट्रायसेप्स आणि लेग्स असं एक रुटीन आपण फॉलो करणार आहोत जवळपास पुढच्या 20 दिवसांपर्यंत एक अप्रॉक्सिमेट. आणि यामुळे सध्या जे काय आपण सप्लिमेंट्स करतोय तर त्याचे एकदम चांगला इम्पॅक्ट आपण जाणवतील या गोष्टींमुळे. आज त्यामुळेच मी विचार करून गेलो होतो की आज आपण चेस्ट हिट करणार आहोत, पण बॅक हिट करायला लागली. पण ठीक आहे, बॅकमध्ये सुद्धा लास्ट सेशनला डेडली फिट केल्यामुळे या सेशनमध्ये डेडली फिट केलं नाही. सो इन्स्टेड ऑफ दॅट मी आज सुरुवात केली लॅट पुल डाऊनपासून. लॅट पुल डाऊन झाले, मग त्यानंतर सिटेड रोज झाले, टी बार झालं, श्रग झाले आणि त्यानंतर बायसेपवरती शिफ्ट झालो. बायसेपमध्ये पण आपण ट्रेडिशनल जे रुटीन्स आहेत तेच फॉलो करतोय. सो डबल हँड, डबल कर्ल्स, त्यानंतर केबल कर्ल्स, त्यानंतर प्रेशर कर्ल्स आणि शेवटला हॅमर कर्ल्स असं एक नॉर्मल बायसेपचं रुटीन होतं. शेवटला 15 मिनिटं क्रॉस ट्रेनरवरती कार्डिओ हिट केलं आणि त्यामुळे जवळपास कार्डिओमध्ये 120-130 कॅलरीज बर्न केल्या. सो ओव्हरऑल आज वर्कआउट खूप चांगलं झालं आणि सॅटिस्फॅक्टरी वर्कआउट होतं. शिवाय जे क्रिएटिन होतं तर ते प्री वर्कआउट आणि पोस्ट वर्कआउट घेत असल्यामुळे जी बॉडी एनर्जी होती, बॉडी एनर्जी लेवल्स ज्या असतील तर त्या कंटिन्युअसली साथ देत आहेत. सो त्यामुळे मस्त वाटलं. आजचा सीपीटीचा कोर्सचा लास्ट सेशन होतं प्रॅक्टिकलचं. सो हा जो कोर्स आहे तर तो आज आपण म्हणू शकतो की संपलाय म्हणून. सो आज सगळ्या फॉर्म अँड टेक्निक जेवढ्या आपण आतापर्यंत शिकवल्या तर सगळ्यांचं एक रिव्हिजन झालं आणि जवळपास क्लास जो होता तर तो 10:15-10:30 सुरू होऊन जवळपास संध्याकाळी 4:30-5 वाजेपर्यंत चालला. सो एवढ्या वेळाच क्लासमध्ये थांबावं लागलं, पण मध्ये फक्त एक अर्धा पाऊण तास ब्रेक मिळाल्यामुळे बाकीचा जो डाएट होता तर तिथं कव्हर करण्यात आला. त्यामुळे प्रॉब्लेम आला नाही डाएटमध्ये. आज सुद्धा इन्स्टेड ऑफ फ्रूट्स मी आज पोळीच खाल्ली, कारण की बाहेर जेवावं लागलं. सो ऑप्शन नव्हतं आणि बाकी ज्या काही गोष्टी होतील बाकीच्या कंटिन्युअसली केल्या. सकाळचा डाएट, संध्याकाळचा डाएट ॲज युज्युअल होता. त्यामुळे प्रोटीन इंटेक जो होता तर तो प्रॉपर झाला आजचा, त्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाही आहे. सो मस्त वर्कआउट झालं, डाएट पण छान झालं आहे, सप्लिमेंट्स पण चांगलं आहे. तर मस्त बॉडी जी आउटपुट्स देते तर ती खूप चांगले सॅटिस्फॅक्टरी आहेत. बार जो आहे तर तो हाय होतोय आणि स्ट्रेंथ पण आपण वाढण्याचा एक विचार करतोय, एक आशा ठेवतोय. आज सगळे फॉर्म्स अँड टेक्निक्स फायनली क्लिअर झाल्यामुळे ती पण एक छान फीलिंग वाटते. आता सीपीटीच्या कोर्सची फायनल एक्झाम 14 तारखेला आहे. सो त्याचं प्रिपरेशन करणं गरजेचं आहे, ते चालू आहे सध्या. बाकी सध्या हीच लाईफ चालू आहे, हीच लाईफ चालू आहे. आजसाठी एवढंच. बाकी उद्या भेटूया. आराम करा, मी पण आराम करतो. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.